डॉक्टर वेद कुमार वेदांता तसेच ओम प्रसादजी डॉक्टर रणजित आमचे मित्र विक्रांत पंडित सोनवणे त्यांचे सर्व कुटुंबीय सर्व गणमान्य व्यक्ती बंधूंनो खरं म्हणजे माझ्यासाठी आज एक विशेष दिवस आहे कारण साहित्याचा महामेरू असणाऱ्या डॉक्टर चंद्रभान सोनवणे यांच्या पुस्तकाचं विमोचन माझ्या हातात. खरं मराठी हा माझा विषय नाही, हिंदी हा माझा विषय नाही, माझा विषय भौतिक आहे. आणि आता असतानाही यादव सरांनी मला गळ घातली आणि प्रथमतः मी थोडं स्केप्टिक होतो. मला असं वाटलं की आपला हा प्रांत नाही. हिंदी पुस्तक वाचायच्यामध्ये अजून एक थोडी जरा अडचण होते, पण पुस्तक मी हातात घेतलं ठेवलंच नाही. म्हणजे मी इतका भारावून गेलो की अशा प्रकारचं लेखन, इतकं उत्कृष्ट लेखन करणारा लेखक आपल्याला माहिती कसं नाही. मी 5 वर्ष नांदेडला होतो, पण मला एकदाही आठवत नाही की याविषयी चर्चा झाली. मला असं वाटतं हे खूप मोठं होतं. लेखकाची योग्यता ही त्याच्या विचारांचा आकलन आणि विस्तार, त्याला म्हणतो रेंज, त्याच्यावर असे फार कमी लेख. म्हणजे मला हे साहित्य वाचताना काही लेखकांची आठवण आहे. त्यात आपले नरार पुरंदरकर होते. पारदर्शकता हा एक लेखकाचा खूप मोठा गुण आहे. फार कमी लेखकांमध्ये हा आढळतो असं माझी पसंती राहत नाही. कारण अनेक लेखक हे मनामध्ये काहीतरी हेतू करून लेखन करत, परंतु अण्णाभाऊ साठेंचं जर तुम्ही लेखन वाचलं तर त्याच्यामध्ये ती पारदर्शकता, म्हणजे पारदर्शकता मला चंद्रभान सोनवणे खरं म्हणजे अगदी थोडक्यात बोलणार काही मुद्दे. कारण माझं एक बरं झालं की कुठलाही वक्ता त्यांच्या लेखांवर बोललेलं, पण त्यातले काही मुद्दे फक्त मी तुमच्याकडे मांडणार की ज्यामुळे तुम्हाला सुद्धा उत्सुकता वाढेल की आपण इथे वाचन केलं पाहिजे. खरं म्हणजे एक सर्वात्मनी विलोभनीय व्यक्तिमत्व होतं. म्हणजे तुम्हाला ते आकर्षित करतं, जे लेखन तुम्हाला आकर्षित करतं आणि त्या व्यक्तीची आपली कधी भेट झाली नसते तर एक प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर उभी आणि त्यांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य असं मला वाटतं. त्या गुरुकुलमध्ये शिक्षण झालं होतं तेव्हा ते संस्कार जे आहेत ते संस्कार खूप महत्त्वाचे. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. गुरुकुलचं भास्करराव खतगावकर नांदेड, माझं भूमिगाव विज्ञानाचं जे मराठीचं पुस्तक आहे त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करून हवं. आणि मी अनेक प्राध्यापकांना विचारलं, अनेक जण हो म्हणाले, पुन्हा आलेच नाही. आणि एवढी भास्करराव खतगावकरांची माझी चर्चा चालू होती. त्यांच्या पुस्तकाला तर त्यांच्या चर्चा चालू असताना त्यांच्या पुस्तकावर माझी प्रस्तावना आली होती. तर मी म्हणालो की या पुस्तकाचं हिंदी भाषांतर कराल का. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी ते केलं. यादवगिरी त्याचं संपादन केलं आणि ते पण ठेवलं. म्हणजे संस्कार काय असतात, गुरुकुलचे संस्कार किती आकल म्हणजे त्याच्यामध्ये असते हे म्हणजे सर्वांगीण आकलन, तीक्ष्ण बुद्धी, मर्मग्राही वृत्ती, यामुळे त्यांची समीक्षा जी आहे ती वैविध्यपूर्ण आहे. एक चोरी नाही. ते कधी विडंबन करतात, कधी सर्वज्ञान सांगतात, कधी भाषेवर भाष्य करतात. असे अनेक विविध पैलू त्याच्यामध्ये आपल्याला. त्याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या मित्राविषयी जो लेख लिहिला आहे तस्करांना, तर हा एक थोडासा विडंबनात्मक चालेल. म्हणजे मित्राला चोर म्हणलं ते आणि कशासाठी तर त्यांनी जात चोरले होते. तेही गुरुकुलमध्ये शिकलेले होते आणि आर्य समाजाचं तत्व होतं की आपली जात आपण दाखवायची. आणि त्याच्यासाठी त्यांना खूप त्रास सोसावा लागला. शेवटी त्यांना ती संस्था सोडून जावी लागली, पण तोपर्यंतही त्यांनी ते सांगितलं. माझा अनुभव सांगतो नांदेड. अनेक लोकांनी प्रयत्न केला की हा कुठला आहे
ज्यावेळेस त्यांना काही कळलं नाही तेव्हा ते म्हणजे हा आर्य समाज नाही. तोपर्यंत मला आर्य समाजाने काही माहिती नव्हतं. हे मला आर्य समाज काय म्हणत आहे नंतर मला कळलं की आर्य समाज जे आहे त्याचं तत्वज्ञान जे आहे ते मी म्हणजे नेहमी म्हणजे वाक्याला चालवतो. मला आर्य समाजाने काही संबंध नव्हता. मनामध्ये जे होतं पहिल्यापासून आचरण करतात त्या मी काही गमती गोष्टी करतो. आता यातल्या एक दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे की हाय बदल हे नाटक आहे इतकं सुंदर विवेचन त्यांनी केलं आहे की मी यादव सरकार म्हणलं की ते विवेचन लीड करणारी किंवा पाठवून कारण असं विवेचन कोणीच केलं नसेल असं मला वाटतं. मानवामध्ये जी अपूर्णता ही अपूर्णता त्या नाटकामध्ये कशी आपल्याला आढळून येते याचं सुंदर विवेचन केलं. त्याचे जे 3 पात्र आहेत देवदत्त आहे पद्मिनी आहे आणि कपिल आहे त्यांच्या मनातली एक पूर्णता आहे अनेक बाबतीमध्ये म्हणजे कामापासण्याच्या बाबतीत आहे सामाजिक म्हणजे काही प्रकारचे अस्थिर आणि या बाबतीत मानव हा नेहमीच अपूर्ण असतो. म्हणजे खूप छान राजकीय केले होते ज्यावेळेस मानव पूर्ण होईल त्यावेळेस मानव असणार ज्यावेळेस ही पूर्णता येईल त्यावेळेस तुम्ही मानव असणार. हे एक उदाहरण आहे. शारीरिक भाष्य हे जे त्यांचं विवेचन आहे तेच आपलं म्हणजे परकाया प्रवेश करणारी जी व्यक्ती आहे ती एका मोठ्या विद्वानाला वादविवादामध्ये हरवते ही प्रश्नच गोष्ट आहे त्यांच्याला पाहिजे मिश्र नावाच्या विद्वान हरवतं. मग त्याची पत्नी त्यांना आव्हान देते त्या विद्वानाची की माझ्याबरोबर तू हे आणि हे ब्रह्मचारी असतात तर मी त्याला कामक्रीडेविषयी प्रश्न विचारते की त्याला यांना नसतो आणि मग आपण वादविवाद मतसाठी त्यांनी 1 महिना मागून घेतला त्याची 2 महिन्यांनी परत वाद जाते त्या प्रश्नाचं उत्तर देते. म्हणजे उत्तर प्रश्न तर मग ते परत काय प्रवेश करतात आणि एक राजपुत्र असतात त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून तो होऊन देतात पण शेवटी त्यांना ते उत्तर नसतं. आणि याचा संबंध त्यांनी कुठे लावला याचा संबंध त्यांनी लेखकांशी लावला की लेखक सुद्धा काय प्रवेश करूनच लिहितात ज्यात आपण एखादा पात्र उभं करतो त्यात आपण त्याच्यात फिरत असतो आणि त्याचं त्याला काय वाटेल तो काय करेल त्याच्या बाबतीत काय होईल ह्या सगळ्या गोष्टी आपण इमॅजिन करतो आणि तिथे त्यांनी लिहिले की त्याच्यामध्ये पारदर्शकता समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी करता हे संबंध कुठून सुरू झाला कुठे संपवला तर ही जी रेंज आहे त्याला ती अगदी मोहन टाकणारी. दक्षिणी बोलीबद्दल त्यांनी खूप छान कशी निर्माण झाली मग ती दक्षिणेतल्या वाढली उत्तरेतल्या वाढली नाही उत्तरेची खडी बोली याचं रूपांतर दक्षिणी हिंदीमध्ये झालं पण ती इकडे हैदराबादकडे का वाढली तर त्याची कारणं त्यांनी इतिहासात कळली. मग मराठीचा प्रभाव त्याच्यावर जास्त का नाही कन्नड आणि तेलुगू या भाषा या प्रदेशात ती वाढली त्याचा प्रभाव कमी मराठीचा प्रभाव आहे तर मराठी सरदार हे मराठी बोलणार त्यांचा प्रभाव किंवा ती दिल्लीला का नाही विचार का झाला तर दिल्लीमध्ये ही ज्या लोकांनी जिंकलेलं होतं ही त्यांची भाषा नव्हती त्यांची भाषा फार त्याचे गीत होते म्हणजे त्यांना जिंकलेलं होतं त्यांची भाषा म्हणून ती तुच्छ मानली गेली आणि त्याच्याकडे पूर्ण तशी परिस्थिती दक्षिणेमध्ये नव्हती. दक्षिणेमध्ये जे मुळात हिंदूच होते त्यांची परंपरा हिंदूच होती त्यामुळे त्यांना थोडी आस्था होती याबद्दल या सिंबलबद्दल त्यामुळे असं एक सुंदर विवेचन ते त्या म्हणजे करतात अनेक शब्द त्यांनी त्याच्या माध्यमातून होते. पहिला सुरळीत म्हणून कादंबरी शिवाजी आणि त्यात असंख्य लोक आहेत त्याची दाखवली म्हणजे अनेक तपशिलाच्या सुद्धा आहेत शब्दांच्या सुद्धा आहेत म्हणजे अनेक निरीक्षण त्यांनी नोंदवले आणि एवढं करूनही शेवटी काय म्हणतात म्हणजे ते इतकं सौम्यपणे त्याला सांगतात की हे असंबंध राहतात असं म्हणतात ते एखादा कुठून पडलं असतात की इथे इतक्या साहित्य कादंबरी तपशिलामध्ये लिहिलं आहे तर त्यांनी कठोर शब्दामध्ये त्यांनी निरीक्षण करायला पाहिजे. त्यांचं एक मन जे होतं ते म्हणजे शिक्षकांचं शिक्षक कसं विद्यार्थ्याकडे
किती चुका केल्या तरी तो दया वृद्धीने पाहतो किंवा आई मुलाकडे चूक झाली तरी ती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पाहतो. तर ही एक वृत्ती मला असं वाटतं त्यांच्या लेखनामध्ये मनोवैज्ञानिक विषय ह्याचं आपलं कारण ते होमिओपॅथीचे होमिओपॅथी ही तुमच्या मानसिक लक्षणावर तुमचं मन मानसिक आहे तुमच्या अपेक्षा आचरण होत आहे याला जास्त म्हणतो त्याच्यावर ते औषध करतो. तर हे म्हणतात साहित्यावर कसं करतं आणि त्यांनी प्रेमचंद उदाहरण दिलं की त्यांचे सगळे नायक बुडून मरतात तर त्यांना वाटोकोबी असलं पाहिजे तर हे वेगळंच आहे. म्हणजे अशा प्रकारचा विचार तर त्यांची विचारांची रेंज ज्याला मी म्हणतो ती खूपच मोठी होती. त्यांचं ते हे आहे आता मौलाना आला त्यांनी पुराणामध्ये त्याच्यानंतर निष्कर्ष काय काढला निष्कर्ष असं काढला की हे दोन जे धर्म आहेत त्यांची उपासना पद्धती भिन्न आहे. आपण हिंदू त्या बापाने मूर्ती पूजत आहोत मूर्तीचा वापर मग एकत्र कुठल्या वापर करू शकतो तर त्यांनी सदाचार हा त्यांचा सांगतो शुद्धाचार हे सर्व धर्मांना सांगितलं आणि ते त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनातून आर्थिक तर खरं म्हणजे आपल्याकडे काय झालं की आपण अध्यात्म म्हणतो तर पंचकोश आपण मानतो अन्न नाही कोश प्राण नाही कोश मन नाही कोश विज्ञान नाही कोश आनंद नाही विज्ञानानंतर आनंद आहे. आपण तुम्ही डॉक्टर घेऊ आपण विज्ञान करून ठेवू आपण विज्ञानाला आपलं मानत नाही आपण त्याला विरुद्ध मानतो आपल्याला तसं नाही. ज्ञानेश्वरांनी सांगितलं की विज्ञान सगळं सांगेल ते म्हणतो पण ते आपण विसरतो आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का विज्ञानावरनं ज्ञान नक्की परिपूर्ण अध्यात्माचे अजीर्ण त्याग अशी आपली परिस्थिती आपल्याला फक्त अध्यात्माचा अजीर्ण होतो आणि त्यामुळे आपला संबंध जो आहे तो प्रत्यक्ष जीवनामध्ये होतो. म्हणजे त्यांनी रामदासांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामधनं ते सांगितलं की रामदास हे असे संत होते की त्यांनी व्यवहार पण सांगितला आणि परमार्थ पण त्यांनी व्यवहार सोडून करावा नाही असं तर हे त्यांनी व्यवस्थितपणे त्यांच्या लेखामध्ये घालून दिले. अशा प्रकारे विचाराची एक त्याला म्हणतात की विविधता त्यांच्यामध्ये खूपच विवेकानंदांचं विश्लेषण करताना त्यांनी हे सांगितले जो गुरु आहे तो विवेकानंदांना चारा होता म्हणजे म्हणायचे की तुम्ही स्वतः जीवन चांगलं जगलं पाहिजे दारिद्र्यात जगून काही तुमचा मुख्य निर्णय नाही चांगलं जीवन जगलं पाहिजे आणि मग तुम्ही त्याचा विचार केला. हे इथे खूप व्यवस्थितपणे सांगतो. मराठीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक लिहिले कारण ते मी आमच्या काळात मला वाचन मिळालं पण ते सुद्धा खूप चांगलं आणि त्याच्यावरती काही काही जे आहेत एक दोन उदाहरण मी तुम्हाला सांगतो. त्यांची प्रस्तावना जी लिहिली त्याची ते अतिशय सुंदर आणि त्यांनी काय केलं आहे की ज्या परंपरा आहेत आपल्याला विचारांच्या महानुभाव परंपरा संत परंपरा लोक परंपरा आणि समाज सुधारक आणि या परंपरेमध्ये डॉक्टर चंद्रभानू सोनवणे यांचं स्थान काय हे त्यांनी अभ्यास केलं. मला ते खूप चांगलं वाटतं. म्हणजे एक त्यांच्या म्हणजे त्यांनी ते योगदान दिलं त्याचं मूल्यमापन त्यांना फार आवडतं आणि ते योग्य ते झालं आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रस्तावना सुद्धा खूप सुंदर झाली होती. त्यांच्या पत्नीने 2 लेख लिहिले ते तुम्ही खूप सुंदर आहे बाकी तो काही दोनचे लेख आहे पण त्याचं त्यांच्या वतीनं त्यांनी ते लिहिलं आहे की पहिलं त्यांनी सांगितलं की ते त्यांना तुम्ही म्हणायचं त्या काळात पत्नीला कोणी तुम्ही म्हणत नाही. आता आपण एकमेकांना तू म्हणतो पण त्या काळी पत्नीला तूच म्हणायचं पत्नीला तुम्ही
तर ते पत्नीला तुम्ही म्हणाल ते तुम्ही खूप छान केलं. मुलांविषयी ते तुम्ही अगदी 4 लोक केले. मला वाटतं की त्यांच्यातले विश्लेषण आहे ते आपल्याला होईल. आई एवढे परफेक्ट होते तर आईचं काय असतं त्यांनी इतकं व्यवस्थित बाकी मुलांबद्दल की त्यांची वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य चांगली तंत्रता काय इतकं व्यवस्थित नाही गेलं. ते 2 व्यक्ती मला खूप आवडलेले. त्यांची जी अकाली ताकद झाली म्हणजे काही गोष्टी झाल्या शिक्षक दिन त्यांच्या नावाने करण्यात अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये व्यास हे करायचे तर महाभारतात जे आहे ते म्हणजे जे आहे ते सगळीकडे आहे, जे नाही ते कुठेच नाही असं म्हणतो. त्यामुळे व्यासाला त्यांनी हिंदीबद्दल खूप चांगला आता सध्या हिंदी मराठी वाद चालू आहे त्याच्याबद्दल त्यांचे विचार खूप स्पष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो माणूस या भूमीमध्ये येऊन चरितार्थ चालवतो त्यांनी त्या भाषेला विरोध करणं हा ग्रंथ आहे. तो कसा करतो त्यांनी ते आत्मसात करावं अशी त्यांचे विचार एकदम प्रखर आणि स्पष्ट असे विचार त्यांनी त्याच्यामध्ये वाटले. त्यामुळे हिंदी दिवस कसा साजरा करावा त्याबद्दलही त्यांचं वाटतं आहे. 5 त्याच्यामध्ये आहे. आपण काय शिकवणार आहोत म्हणजे फक्त ते एका कानात बघून करतात खूप स्पष्टता त्याच्यामध्ये आहे आणि ते व्यवस्थितपणे तर हे शिक्षकांमध्ये असणारे शिस्त फार अभाव आहे. मी पण शिक्षक मारून नये पण त्यांच्या ह्याच्यामध्ये कठोर शिस्त मला असं वाटतं की ती 2 पुस्तक होती म्हणजे नेहमी काय होतं की एखादं पुस्तक लिहिताना कादंबरी लिहितात एखादा आभासी व्यक्तिमत्व आपण तयार करतो आणि त्याच्यावर काढून देतो त्याची प्रत्यक्षता आणतो ते उलट झालं म्हणजे चंद्रकांत जे ग्रुप आहे ते आभासी प्रकार केले असं म्हणतो. लोकांना त्याची जाणीव नाही माहिती नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे 2 पुस्तक करतो. आणि जसं त्यांचं नावानं खरं म्हणजे स्वराज्यामध्ये आणि मी दूध समुद्राचा जरा आताही होईल म्हणजे होणार नाही माझे दूध जायचं करावं असं नाही. आणि विशेष म्हणजे पुण्याकडे तुम्ही काय होतं की इतकं चांगलं साहित्य आहे इतकी चांगली व्यक्ती आहे इतकं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि लोक त्याच्याबद्दल आले दिसते तर एखाद्या कार्यक्रमातून तिकडे घेऊन त्यामुळे काय होईल की याला काय म्हणजे प्रोटेक्शन म्हणतो समाजाच्या दृष्टीने फायद्याचं आपण आपल्या पद्धतीने आणि एवढं गद्दार साहित्य लोक पुढे घालवलं विद्यार्थ्यांपुढे आलं विद्यार्थ्यांचं आदर्श ठरणार. आणि दुसरे दिवस काय झाले की विद्यार्थी त्याला म्हणतात शिक्षणाला काटेकोरपणे कमी होतं तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत होता माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्याच्यावर विचार करू शकतो. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये घेऊन गेलेल्या आहेत. आपण अशा प्रकारचा विचार करू शकतो अशा प्रकारचे कार्यक्रम करू शकतो. तिथे म्हणजे तिथे पण आपण लोकांपर्यंत केलं या सर्व दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हा जो प्रकल्प आहे अत्यंत कृती आहे मी फार भाग्य समजतो.